नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी कमीत कमी तेलामध्ये कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी मच्छी फ्राय. ही मच्छी आपण एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत, म्हणजे अगदी खूप कमी तेलामध्ये ही बनवणार आहोत. तुम्हाला जर खूप तेलकट अशी मच्छी खावीशी वाटत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मच्छी फ्राय करणार आहोत. ती झटपट अशी, सहज कुणीही बनवू शकाल. अगदी बॅचलर असाल तरी सहज तुम्ही ही मच्छी बनवू शकाल. त्यासाठी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, इथे मी स्वच्छ असे मासे धुवून घेतलेले आहेत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, बेसन, इथे मी घेतलेला आहे फिश मसाला, हळद, मीठ, घरगुती मसाला, लाल तिखट, आलं लसूणची पेस्ट लागणार आहे आपल्याला आणि अर्ध लिंबू. चला आपण पहिल्यांदा मॅरिनेट करूया माशांना. आता इथे घालायची आहे हळद, आणि मीठ. हळद आणि मीठ म्हणजे तुम्हाला लागेल तुमच्या माशाच्या जेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही वापरा. इथे व्यवस्थित हळद आणि मीठ लावून आपल्याला मासे पहिल्यांदा मॅरिनेट करायचे आहेत. एक 15 मिनटंच आपल्याला मॅरिनेट करायचे असतात, म्हणजे हळद आणि मीठ जे आहे ते माशांमध्ये व्यवस्थित मुरल्या जातं, म्हणजे ते खायला खूप टेस्टी लागतात. आता हे हळद मीठ व्यवस्थित चोळून संपूर्ण माशांना इथे लावून घ्यायचं आहे आणि एक 15 मिनटासाठी आपण रेस्टसाठी मासे असे साईडला ठेवून देऊयात. असे व्यवस्थित आतपर्यंत लावायचं आहे चोळून. चला 15 मिनटानंतर आता आपण याच्यावरती इतर मसाले आहेत ते घालून घेऊयात. आता इथे मी घालत आहे पहिल्यांदा अर्ध लिंबू. लिंबामुळे ह्या माशांना अतिशय अशी चटपट टेस्ट येते छान, म्हणजे लिंबू नक्कीच वापरा. आता हे लिंबाचा रस व्यवस्थित माशांना चोळून लावला आहे. आता इथे हे जे मसाले आहेत इथे लावला आहे मी फिश मसाला, घरगुती मसाला आणि लाल तिखट. आता हे जेवढे मसाले मी घेतलेले आहेत एक एक चमचा, ते सर्व इथे मी वापरणार आहे. आणि आता हे मसाले छान व्यवस्थित आपण माशांना लावून असे व्यवस्थित चोळून घेऊया. आतपर्यंत मसाला असा व्यवस्थित चोळून लावायचा आहे, म्हणजे तो माशांना असा छान लागला जातो. हे पहा, इथे सर्व मसाला मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता आपण एक 10 मिनटं पुन्हा असेच मासे ठेवूयात. इथे घालायची राहिली आता आलं लसूणची पेस्ट. आता याच्यावरती घालूया आपण कॉर्नफ्लॉवर. साधारणपणे इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी वापरलेला आहे. आणि आता इथे आपण लावणार आहोत 2 चमचे बेसन पीठ. हे पहा, आता हे सर्व व्यवस्थित आपण माशांना चोळून आता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, असं आतपर्यंत गेलं पाहिजे सर्व मसाला. इथे पाहू शकताय व्यवस्थित मी सर्व मसाले आणि पीठ आपण फिशला लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरती घालायचं आपल्याला एक मोठा चमचा तेल.
आता हे तेल ही छान व्यवस्थित आपण माशांना लावूया. हे अशा पद्धतीने मासे ना अगदी झटपट होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. चला आता आपण फिश फ्राय करायला घेऊया एअर फ्रायरमध्ये. हे बघा इथे मी एअर फ्रायरचं भांडं घेतलेलं आहे. त्याला आपण लावून घेऊया पहिल्यांदा तेल. व्यवस्थित असं छान तेल लावून घ्यायचं ब्रशच्या साहाय्याने, म्हणजे आपले जे मासे आहेत ते चिकटणार नाही. आता व्यवस्थित आपण एक एक पीस असा सुटसुटीत त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात. आणि थोडासा अगदी चिटकून पीस लावायचे नाही, थोडेसे लांब लावायचे, म्हणजे व्यवस्थित ते सर्व बाजूने फ्राय होतात, शिजले जातात. आता थोडं वरून ही तेल लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं, म्हणजे वरच्या बाजूने आपले मासे छान असे कुरकुरीत होतील. हे बघा व्यवस्थित तेल लावून झालंय. चला आता आपण एअर फ्रायर चालू करूया. आता इथे ऑप्शनमध्ये आपण फिशच्या ऑप्शनमध्ये जाऊन 160 डिग्रीवरती आपण 23 मिनिटासाठी मासे फ्राय करून घेणार आहोत. पण आपण मध्ये पुन्हा एकदा थांबून मासे पलटी करणार आहोत. हे बघा 12 मिनिटं राहिलेले आहेत. आता आपण मासे पुन्हा पलटी करून सर्व बाजूने असे छान भाजून घेऊयात. पहा इथे मी सर्व मासे छान असे पलटून घेतलेले आहेत. पाहू शकता एक साईड किती छान असे मस्त आपले कुरकुरीत असे मासे झालेले आहेत एक साईडने. आता पुन्हा आपण 12 मिनिटानंतर पाहूयात. हे बघा छान व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण मासे फ्राय करून घेतले आहेत, अगदी कमी तेलामध्ये. अतिशय खायला टेस्टी लागतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत. हे मासे मी चिलापी जो मासा असतो तो वापरलेला आहे इथे. या पद्धतीने नक्की मासे करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.